एका जहाजात इतका इतिहास दडलेला असेल याची कल्पनाही केली नव्हती. HMCS हैदाच्या पार्ट 1 मध्ये आपण बरंच काही पाहिलं, पण या जहाजाच्या आत अजून अनेक रहस्य आणि शौर्याचा कथा बाकी आहेत. चला पाहूया HMCS हैदा पार्ट 2. जर कोणी पार्ट 1 पाहिला नसेल तर त्यांनी नक्की जाऊन बघा. वॉरशिपमध्ये जागा वाचवण्यासाठी अशा स्टील लॅडर्स वापरल्या जात होत्या. या डेक वरून दिसणारे हे जे सुंदर व्ह्यू आहे, खरंच खूप छान वाटत आहे. So this gun can't principal aircraft weapon because move the ship and get away those rounds. So Haida did have one of these back aft. The 3-inch 50 gun is now. World War II, Haida had a twin 4-inch. The other guns were all 4.7s. So is this whole deal? Is this fully out? Yeah, the whole thing turns. See like the gear in the base of it? The whole thing turns, yeah. The whole thing turns. And how would you move it? The whole thing turns. Yes, but like What triggered the Electrically, okay. with the manual and manual. Okay. This gun actually has manual backup power. I can still load it, fire it, move it, fire it, manual. But the Wolfers and the 350, हे आहे व्हील हाऊस. इथून जहाजाची दिशा नियंत्रित केली जात असे. स्टेअरिंग व्हील आणि नेव्हिगेशन कंट्रोलच्या मदतीने अधिकारी संपूर्ण जहाज सुरक्षितपणे चालवत असत. युद्धाच्या काळात ही जागा जहाजातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक होती. इतकं सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण पाहिल्यावर इथे काही फोटो काढल्याशिवाय राहिलंच नाही, म्हणून थोडेसे छान फोटोज, काही व्हिडिओज काढले मी. इथे HMCS हैदाचं एक सुंदर स्केल मॉडेल ठेवलेलं आहे. हे होते त्यांचे ऑपरेशन्स रूम. हे आहे कॅप्टनची कॅबिन. ही जहाजाच्या कॅप्टनची खास खोली होती. इथे कॅप्टन विश्रांती घ्यायचे, महत्वाचे नकाशे आणि कागदपत्र पाहायचं आणि पुढच्या मोहीमचं नियोजन करायचे. हे आहे त्या काळातील जुने टेलिफोन्स. मोबाईल किंवा आधुनिक कम्युनिकेशन सिस्टम्स नसताना जहाजाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये संपर्क ठेवण्यासाठी या टेलिफोन्सचा वापर केला जात असे. ही आहे शिप बेल. या घंटेचा वापर वेळ सांगण्यासाठी, क्रूला सूचना देण्यासाठी केला जायचा. हा बॅच या जहाजाची अधिकृत ओळख आणि अभिमानाचं प्रतीक आहे. ही आहे जहाजातील छोटीशी विंडो, जिला पोर्ट होल असं म्हणतात. वॉरशिपमध्ये जागा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन अशा छोट्या खिडक्या बनवल्या जात असत. हे आहेत हॅमॉक्स. त्या काळाच्या युद्धनौकांमध्ये नौसैनिक झोपण्यासाठी अशा टांगलेल्या बेडचा वापर करत असत. जहाजांवर जागा खूप कमी असल्यामुळे हे हॅमॉक्स उपयोगी पडत होते. गरज नसताना ते गुंडाळून ठेवता येत होते, त्यामुळे जागेची बचत होत होती. हे ते सोल्जर आहेत. आनंदाचा क्षण कॅमेरामध्ये कैद केलेला आहे. हे आहे नर्सिंग सिस्टर रूम. युद्धनौकेवर जखमी किंवा आजारी नौसैनिकांची काळजी घेण्यासाठी हा नर्सिंग सिस्टर स्टाफ होता. हे पहा, ही आहे जहाजातील एक हिडन डोअर. अशा प्रकारे लपवलेले किंवा कमी लक्षात येणारे मार्ग वॉरशिपमध्ये जागेचा योग्य वापर करण्यासाठी आणि वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये जाण्यासाठी तयार केले जात असत. ही इमर्जन्सी डोअर आहे. ही आकाराने खूप छोटी होती, कारण वॉरशिपमध्ये जागेचा प्रत्येक इंच महत्वाचा होता. तर अशी ही बाहेरून दिसते वॉरशिप. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन ठिकाणांसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. बाय.